हाय, सर्वांचं स्वागत असो. जर कुणी इथून पुढे म्हणजे जसं लिहिलं बघा तुम्हाला दिसतंय, MPSC ची सुरुवात करत आहात, नुकतीच सुरुवात करत आहात किंवा इथून पुढे जाऊन तुम्ही परीक्षा देणार आहात, म्हणजे 2025 करता असो, 26 करता असो, 27 करता असो किंवा त्याच्या पुढे देखील असो, आणि यामध्ये तुमचा प्लॅन कोणताही असो, राज्यसेवेचा असो किंवा कंबाईनचा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, सगळं काही याच्यात इन्क्लुडेड केलेलं आहे. अशा सर्वांसाठी आजचा हा सेशन महत्वाचा आहे. यामध्ये मी इथं लिहिलेच असेल, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असणार, 2025, 2026, 2027 नुकतेच फर्स्ट इयर मध्ये आहे, 12वी झालेली आहे किंवा सेकंड इयर मध्ये आहे, ग्रॅज्युएशन अजूनही कंप्लीट नाही, त्यांच्याकरता हा वाला सेशन आहे. आज 17 जुलै 2024 ही दिनांक आहे. 2024 ची कंबाईनची पूर्व परीक्षा जर याच वर्षी झाली तर 2025 ला लगभग इथून आपल्याकडे 1.5 वर्ष आहे असं आपण समजू शकतो. ठीक आहे, किंवा 1 वर्ष मिनिमम तरी आहे जर जूनच महिन्यात एक्झाम झाली तर. त्याच्यानंतर 26 ला अजूनही वेळ आहे, 27 ला अजूनही वेळ आहे. तर असे विद्यार्थी ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, ठीक आहे, मी परत एकदा रिपीट करतोय, असे विद्यार्थी ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, मिनिमम 1.5 वर्ष तरी आहे, त्यांनी हा वाला प्लॅन म्हणजे ह्या वाला प्लॅनचा विचार करू शकतात, त्याप्रमाणे स्वतःचे शेड्यूल बनवू शकतात. ठीक आहे. आता यामध्ये नवीन विद्यार्थी म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा 12वी झाली, नुकतीच 10वी झाली आहे, आता माझं एम आहे पुढे जाऊन MPSC UPSC करायचं. इवन UPSC वाले सुद्धा हा प्लॅन फॉलो करू शकतात, कारण की याच्यात मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोबत तुम्हाला NCERT पण सांगणार आहे. ते NCERT हे UPSC च्या स्टुडंटला फॉलो करावे लागेल. MPSC चे स्टुडंट सुद्धा फॉलो करू शकतात, असं काही नाहीये की नाही करू शकत, परंतु मला असं वाटतं आपल्या स्टेट बोर्ड खूप चांगल्या, त्यांनी रिप्रिंट, अपडेटेड, न्यू एडिशन सगळं काही बेस्ट बनवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला एवढं तिकडे NCERT कडे जाण्याची गरज नाहीये. ते NCERTचे जे एक्स्ट्राचं नॉलेज आहे तुम्हाला तुमच्या या विषयाच्या पर्टिक्युलर रेफरन्स पुस्तकातून भेटून जातं. पण बेसिक करता आत्तापासून कशी तयारी करावी, लिखाणाची तयारी कशी करावी, कारण की बघा 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न येतं राज्यसेवेचा. जर झाला वेल अँड गुड, त्याच्याकरता आत्तापासून रायटिंग प्रॅक्टिस, एडिटोरियल प्रॅक्टिस, मॅगझिन, करंट अफेअर्स, CSAT, मॅथ्स, रिजनिंग कसं करावं, हा एक. कंबाईन वाल्यांना तर हे काही नाही आहे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे, त्यांचं सगळं कोण बनेगा करोडपतीच आहे. प्रिलिम पण ऑप्शन, मेन्स पण 4 ऑप्शन वाले. त्यामुळे दोघांकरता वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे. जसं जसं मी पुढे जाऊ तसं तसं आपण हे बघूया. बघा, काही मी मोजके क्वेश्चन लिहिले, प्रश्न लिहिले, जे तुम्हाला पडू शकतात ॲज अ न्यू ॲस्पिरंट म्हणून. ठीक आहे, जसं तुम्ही नॉन ग्रॅज्युएट स्टुडंट आहात किंवा ग्रॅज्युएशन पास स्टुडंट आहात, आत्ता ग्रॅज्युएशन जस्ट कंप्लीट केलेलं आहे, परंतु अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही. मी पुढे जाऊन सर 2025चा 26चा अटेम्प्ट देणार आहे, त्याच्याकरता मी काय करू शकतो, हे ग्रॅज्युएट वाले आणि नॉन ग्रॅज्युएट वाले तर फर्स्ट इयर, 12वी, 10वी असे. तर नक्की सुरुवात कशा प्रकारे करावी, आत्ता पुस्तके घ्यावी का सर त्यावेळेस घ्यावी, कारण की अजून इथून 1.5 वर्ष, 2.5 वर्ष, 3.5 वर्ष असा वेळ आहे, त्यावेळेस नवीन पुस्तक, नवीन एडिशन सोबत येईल. आत्ताच घेऊन ठेवलं सगळं तर ते सगळे जुने होतील, त्याचा डेटा जुना जाईल. ठीक आहे, तर तो वाला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह करतो. कोणत्या विषयापासून सुरुवात करावी, इझी कोणते घ्यायचे, अवघड कोणते घ्यायचे. जर अवघडवाले मी आत्ता घेतल्यानंतर 2 वर्षानंतर परत वाचायला सुरुवात केली तर ते परत विसरल्यासारखं होतं. मग फॅक्च्युअल आत्ता घेऊ का कन्सेप्च्युअल आत्ता घेऊ, त्यावर पण आपण डिस्कस करणार आहे. आत्ता बॅचचे सबस्क्रिप्शन, जसं PW मध्ये आत्ता 2025 करता कंबाईन वाल्यांसाठी संग्राम बॅच आहे आणि राज्यसेवा वाल्यांकरता सक्षम बॅच आहे. तुम्ही ते बघून घ्या इयर सोबत. तर ते आत्ताच जॉईन करू शकतो का नाही, ते केल्यानंतर माझे कसे फायदे होणार आहे ते सर्व डिस्कस करणार आहे. आता MPSConline.gov.in वर आत्ताच माझं अकाउंट प्रोफाईल बनवून ठेवू का, त्याच्यात 10वीचे 12वीचे जे काही माझ्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते आत्ताच बनवून ठेवू का. मला काय काय कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ACBC सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, NCL सर्टिफिकेट, असे वेगवेगळे सर्टिफिकेट असतात रिझर्वेशन ऑप्ट करण्यासाठी. तर ते आत्ताच काढून घेऊ का, कारण की हे बघा परत एकदा सांगतोय, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे.
ओपन वाल्यांकरता तर हे काहीच लागत नाही, नॉर्मल तुमचं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सफिशियंट आहे. पण बाकीचे जे रिझर्वेशन घेणारे जसं फिमेल कॅन्डिडेट आहे, ओपन मध्ये जरी असलं आणि फिमेल रिझर्वेशन पाहिजे तर एनसीएल सर्टिफिकेट पाहिजे. एनसीएल सर्टिफिकेट काढण्याकरता तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल. मग तिथं इन्कम सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागेल. 8 लाखपेक्षा कमी इन्कम पाहिजे तुमच्या फॅमिलीचं, ब्ला ब्ला ब्ला. ते तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये तुमच्या डिस्ट्रिक्टच्या तुम्हाला ते गाईड करतील. ठीक आहे. परंतु इतर सपोज SC ST आहे त्यांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं, व्हॅलिडिटीची गरज नाही. OBC आहे, EWS आहे तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटीची. याच्याबद्दल लागले तेवढे युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. MPSC करता कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता आहे तसा मी पण तो व्हिडिओ घेतलेला आहे. संजय पहाडे सर MPSC डॉक्युमेंट्स असं काहीतरी टाकून बघा युट्यूबवर सर्च बॉक्समध्ये, तुम्हाला तो व्हिडिओ आरामात भेटून जाईल. ठीक आहे. तर त्या आत्तापासून हे बघा, नॉर्मली तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे काढून ठेवू शकतात. ठीक आहे. तर ते शेवटपर्यंत तुम्हाला लागू राहील. परंतु जर तुम्ही EWS करता सर्टिफिकेट काढलं किंवा SCBC सर्टिफिकेट काढलं, इन्कम सर्टिफिकेट काढलं तर त्याची एक लिमिट असते. NCL सर्टिफिकेट काढलं त्याची एक लिमिट असते, 1-2 वर्ष किंवा 2-3 वर्ष जसं ते तुमची म्हणजे कॅटेगरी आहे त्यानुसार ते व्हॅलिड असतं. तर आत्ताच काढून ठेवलं आणि एक्झॅक्टली जर तुम्ही 2026चा अटेम्प्ट देताय तोपर्यंत ते जुनं होईल. ठीक आहे ना. मग काही सर्टिफिकेट तुम्हाला आत्ताच काढून ठेवावं लागतील जे हमेशा करता सेमच असतात लाईफ लॉंग. जसं तुमचं कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं जर भेटलं असेल तर ते ॲल्युमिनीचं सर्टिफिकेट, ते फिक्स असतं, ते बदलणार नाही. पण असे सर्टिफिकेट जे टाइम पिरियडनुसार असतात तर ते नका काढून ठेवू. त्याच्याबद्दल मी बायफिकेशन दिलेलं आहे युट्यूबवर. सिलेबस खूप मोठा आहे सर, खूप टेन्शन येत आहे काय? अरे बघा, अजून तर तुम्ही सुरुवातच केली नाही MPSCच्या ऍक्च्युअल प्रिपरेशन करतात. अजून तर तुम्हाला पहिले बेसिक कंप्लीट करायचं आहे. तर आत्ताच टेन्शन घेऊन काय पोहे? मग ऍक्च्युअली जेव्हा टेन्शन येणार मग तेव्हा काय करणार? ठीक आहे. तर असा क्रायटेरिया तुमच्यासोबत आत्ता सध्या नाही पाहिजे, कारण की आत्ता आपल्याला माहित नाही की डूज आणि डोन्ट्स काय आहे, म्हणजे काय करायचं ऍक्च्युअली काय नाही करायचं. ठीक आहे. सगळं आपण बघणार आहोत. लगभग सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं, मी बाजूला सरकतो, एकदा नीट आरामात 2 मिनिटपर्यंत हे वाचून घ्या. स्टार्ट विथ द कन्सेप्च्युअल सब्जेक्ट्स विथ सीसॅट, म्हणजे अलॉंग विथ सीसॅट. असं का लिहिलंय मी? कारण की जर आत्ता कन्सेप्च्युअल सब्जेक्ट तुम्ही वाचले तरच तुमच्या म्हणजे ते तुमच्या डोक्यात जाणार. पण जर तुम्ही एक कन्सेप्च्युअल सब्जेक्ट व्यतिरिक्त जर फॅक्च्युअल म्हणजे ज्याच्यात डेटा असतो, दिनांक असतो, नंबर्स असतात, जे खूप इन्फॉर्मेशन बेस असतात, ते आत्ता जर वाचले आणि मध्ये 1-1.5 वर्षाचा गॅप पडला मग तुम्ही ते विसरून जाणार. कन्सेप्ट विसरत नाही. पृथ्वी गोल आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, सूर्य पूर्वेकडून उगवतो, पश्चिमेकडे मावळतो, हे कन्सेप्ट झाले. ठीक आहे. हे कधी विसरणार नाही तुम्ही, एकदा पाठ झालं तर. पहिल्यांदा कन्सेप्च्युअल घ्या. ठीक. स्टार्ट कुठून करायचं सर? स्टार्ट तुम्हाला जॉग्रफीचं स्टेट बोर्डचं पुस्तकातून करायचंय, जे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. इतरही लँग्वेज आहे, मी दाखवणार तुम्हाला. त्याच्यानंतर हिस्ट्रीवर जायचंय, हिस्ट्री नंतर एन्व्हायरमेंटवर यायचंय, एन्व्हायरमेंट याच्यासोबत मॅथ्स रिजनिंग पण करायचंय याच्यासोबत पहिल्यांदाच. असं नाही की एकदा हिस्ट्री एकदा जॉग्रफी घेतलं तर 3 महिन्यापर्यंत तेच चालून द्यायचं, बाकीचं काहीच नाही करायचं, असं नाही. तुम्हाला एक चांगला स्केड्यूल बनवावा लागणार आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काही करण्याकरता मी ठेवलंच नाही, फक्त तुम्हाला उचलून पुस्तक वाचावं लागतील आणि ते पण कसे वाचायचे ते पण मी PDF बनवून दिले तुम्हाला. बघा, फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, पहिल्यांदा या वेबसाईटवर जा. ई बालभारती, नुसतं गुगलवर जरी केलं तर ई बालभारती लिहा. तिथं डाउनलोड PDF बुक्स म्हणून आहे, तर अशीवाली नाही तर हे जसंच तसं टाईप करून घ्या तुमच्या मेनू बॉक्समध्ये, तिथं एंटर करा, वेबसाईट उघडेल. वेबसाईट उघडल्यानंतर नाही तर तुम्हाला दाखवू का मी कसं करायचं? बघा, एकदा दाखवूनच देतो म्हणजे ओरिजिनल तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसून जाईल. इथं गेलो, इथं ई बालभारती लिहा. ई बाल, ई कुठे गेला? ई बाल भारती आला. ई बाल भारती लिहिलं नुसतं. इथून ई बाल भारतीवर बुक केलं, डायरेक्ट आलं. सपोज नाही आलं आणि फ्रंट पेज आला, हे ऑफिशियल होम पेज. इथं डाउनलोड PDF टेक्स्ट बॉक्स आहे, डाउनलोड PDF टेक्स्ट बुक आहे, त्याच्यावर क्लिक करा. असं येणार. इथं तुम्हाला क्लासेस 1st to 12th, इथं मीडियम सगळे
वेगवेगळे लँग्वेज, याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, कन्नडा, त्याच्यानंतर सिंधी, गुजराती सगळे आहे, तेलुगू, बेंगोली, तमिळ. सब्जेक्ट्स वेगवेगळे दिलेले आहे. सपोज जसं मला 6वी 7वी 8वी 9वी 10वी याच्यामध्ये सपोज मला जॉग्रफी पाहिजे, मराठी पाहिजे. आता मी इथून 6वी to 12वी क्लिक केलंय, मराठी क्लिक केलंय, जॉग्रफी क्लिक केलंय. तर एवढ्या सगळ्या बुक्स आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 आल्या, 7 बुक्स. ठीक आहे, असं डाउनलोड करू शकतात. सपोज मी हे वाला उघडलं, एक तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवतोय. हे ओरिजिनल पुस्तक आहे. ठीक आहे, आता याच्यात एडिशन वगैरे बघून घ्या बघा. 2018ची पहिली एडिशन आहे, त्याच्यानंतर रिप्रिंट आहे 2022, म्हणजे प्री कोविडचं आहे. त्यानंतर मी याच्यात इंडेक्समध्ये गेलो. इंडेक्समध्ये मला बघा स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, पृथ्वीचे अंतरंग म्हणजे इंटरनल ऑफ द अर्थ, आर्द्रता आणि ढग, ह्युमिडिटी आणि हे क्लाउड्स, सागर तळ रचना, सागरी प्रवाह, लोकसंख्या, नकाशा, क्षेत्रफळ वगैरे वगैरे असं हे एक्झाम्पल आहे. आणि याच्यानंतर बघा किती छानशा रीती आपल्याला हे एक्सप्लेन केलं आहे. सेम टू सेम NCERT बेसवर आहे. जरा विचार करा, हे वाला कॉलम, यांच्या डायग्राम्स, त्याच्यानंतर एकदम खाली गेल्यावर एक्झाम्पल सोबत हे पूर्ण ग्राफ्स. ठीक आहे, त्यानंतर मॅप, हे झाला मॅप वगैरे. त्याच्यानंतर एकदम खाली जा, तुम्हाला असं हे वाले सगळे MCQ आणि याच्यात हे वाले थोडक्यात उत्तर लिहा, भौगोलिक कारणे लिहा. हे सगळंच्या सगळं सोडवायचं, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे त्या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलर सगळं कळणार. ठीक आहे, आता हे एक्झॅक्टली कसं करायचं, असं सरसकट जायचं नाही की पहिले 6वीचं पुस्तक मग 7वीचं पुस्तक, नाही, ती तुमची लिंक नाही लागणार. तुम्हाला ॲज अ कॉम्पिटिटिव्ह स्टुडंट म्हणून स्मार्ट वर्कने जावं लागणार आहे. कसं जायचं मी दाखवतो तुमच्याकरता. मी इथं केलेलं आहे बघा. पुढे जातो. हे तुम्हाला 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी मराठी लँग्वेजमध्ये एवढे पुस्तक आहे जॉग्रफीचे. इंग्लिशमध्ये पण दाखवतो. इंग्लिशमध्ये 8वी 11वी 11वी 12वी 10वी 9वी 7वी 6वी सगळे 6वी ते 12वी. पण इंग्लिशमध्ये तुम्हाला हा वाला एक्स्ट्राचा पुस्तक दिसतोय. 11वी तर पहिला आहे, 11वीचं हे दुसरं पुस्तक आहे. हे वाला पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. हे वाला पुस्तक ओनली इंग्लिशमध्ये एक्स्ट्रा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये द अर्थ मॅटर्स जिओलॉजीचा पार्ट आहे. काही पुस्तकं इंग्लिशमध्येच आहे, जे फक्त त्याच इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला भेटणार. काही पुस्तक मराठीमध्ये आहे, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाहीये, ते फक्त ओरिजिनली मराठीतच भेटणार. असं दोन्ही लँग्वेजचं आहे. दोन्ही बघूया. तर आता जेव्हा आणि हे एन्व्हायरमेंटमध्ये 12वीचं 11वीचं आणि 12वीचं. एन्व्हायरमेंटमध्ये 12वीचं मराठीमध्ये एकच पुस्तक आहे, पण इंग्लिशमध्ये 11वीमध्ये पण एन्व्हायरमेंट आहे आणि 12वीमध्ये पण एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे इंग्लिशवाल्यांना इथं 2 पुस्तकं एक्स्ट्रा भेटतात. पहिले एक जिओलॉजीचं आणि हे वाला एन्व्हायरमेंटचं. ठीक आहे, जर पुढे गेलो इतिहासाचं बघून घ्या. मराठी 8वी 11वी 12वी 6वी ते 12वी आहे, सरसकट सांगतो. ठीक आहे, हे इंग्लिश झालं. त्याच्यानंतर हे मराठी झाले. आता मराठीमध्ये तुम्हाला बघा हे किती झाले, 4 आणि 3 7. हे किती झाले, 4 आणि 3 7. इथं सेम आहे. मराठीमध्ये जेवढे पुस्तक आहे सेम तेवढेच ट्रान्सलेटेड इंग्लिशमध्ये ओरिजिनली आहे. काही फरक नसतो इन्फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, आणि आता हे पुढे एक्स्ट्राचे काही एक्स्ट्राचे विषय आहे, जे तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली त्याच विषयाचे मराठीमध्ये, त्याच विषयाचे इंग्लिशमध्ये भेटणार. आता हे वाले बघा हिंदीमध्ये आहे. हे इतिहासाचं झालं मराठी इंग्लिश. आता हिंदी पण दाखवतोय, सेम आहे. फक्त इथं प्रॉब्लेम हा आहे की जर तुम्हाला हिंदीत वाचायचं असेल तर तुम्हाला 11वी 12वीचं हिंदी ट्रान्सलेशन नाहीये, फक्त 6वी ते 10वी पर्यंतच
इतिहासाचं हिंदी ट्रान्सलेशन आहे. अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आहे, पण मला असं वाटत नाही की कोणी इथे हिंदी वाचणार असेल. नॉर्मली MPSC करणारा एक तर इंग्लिश किंवा मराठी दोन्ही लँग्वेज पैकी एकच करत असतो मेजॉरिटी. ठीक आहे. आणि हे असं हिंदीमध्ये भूगोल पण याचं 11वी 12वीचं हिंदीमध्ये ट्रान्सलेटेड नाहीये. ठीक आहे. हे जस्ट मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून दाखवलं की बाकीच्या पण लँग्वेजेस अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला इथं काय दाखवतो नीट बघा. इथं तुम्हाला हे 6th लिहिलं म्हणजे 6वीचं जे मराठीचं जॉग्राफीचं पुस्तक आहे त्याची इंडेक्स आहे. हे 6वीचं सेम इंग्लिशचं इंडेक्स आहे. सेम इंडेक्स आहे बघा. हवामान 4था चॅप्टर, वेदर अँड क्लायमेट 4था चॅप्टर, तापमान 5वा चॅप्टर, टेम्परेचर 5वा चॅप्टर. सेम टू सेम आहे. इंग्लिश आणि मराठी सेम टू सेम आहे. काहीही फरक नाही. ठीक आहे. हे फक्त मी तुम्हाला इंडेक्स दाखवतोय. याला वाचायचं कसं हे पुढे सांगतो. थोडं दम धरा आणि सेशनला आवडत असेल तर लाईक करा. हे पुढे 7वी 8वी. पहिल्यांदा फक्त तुम्हाला 6वीचं दाखवलं मी इंग्लिश आणि मराठी ॲट ए टाइम. आता टोटल मराठी दाखवतोय 6वी नंतर 7वी आणि 8वी, त्यानंतर 9वी आणि 10वी. इथं स्क्रीनशॉट तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकतात. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी मराठी झालं. आता त्यानंतर मी इंग्लिश दाखवतोय. पहिले इंग्लिशचे एक 6वी दाखवलं, त्याच्यानंतर 7वी आणि 8वी इंग्लिश, त्यानंतर 9वी आणि 10वी इंग्लिश. 11वीचे 2 आहे. 11वी बुक 1 आणि एक 12वी. ठीक आहे. आणि 11वीचं जे दुसरं बुक आहे जिओलॉजीचं जे फक्त एक्सक्लुझिव्हली इंग्लिशमध्ये आहे ते मला पुढे दाखवतो. जसं इकडं बघा, द अर्थ मॅटर्स 11वी जिओलॉजी फर्स्ट एडिशन 2019. ठीक आहे. हे इंग्लिशमध्ये आहे. 11वीचं सेकंड बुक इथं लिहिलंय बघा मी. ठीक आहे. हे एक्सक्लुझिव्हली इंग्लिशमध्ये आहे, तर थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन इंग्लिशवाल्यांनी इथं भेटणार. ठीक आहे. मराठीवाले तेवढंच इंग्लिश वाचून घ्या, त्याला तर काही सोल्युशन नाही आहे. दुसरं एक अजून पुस्तक आहे अर्थ डायनामिक्स जिओलॉजीचं 12वीचं एडिशन 2020, लगभग कोविडच्या काळातलं आहे. 2022. तर हे पण एक्सक्लुझिव्हली इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. दुसरं एक्स्ट्रा पुस्तक आहे इंग्लिशमध्ये ज्याचं मराठी ट्रान्सलेशन नाही आहे. आणि तिसरं हे वाला पुस्तक हे एक्सक्लुझिव्हली मराठीत आहे ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाही. तर असं नाही की फक्त इंग्लिश वाले कोच ज्यादा मतलब उनको हेल्प किया जाता है, असं नाही आहे. तुम्हाला पण आहे. तर पर्यावरण शिक्षक आणि जलसुरक्षा इयत्ता 11वी मराठीचं. ठीक आहे. ओके. 19 मध्ये प्रथम आवृत्ती आणि त्यानंतर पुनर्मुद्रण 2022. हे तर आतापर्यंत मी तुम्हाला काय दाखवलं. मी तुम्हाला आतापर्यंत जिओ आणि हिस्ट्री यांचे 6वी एकच वेळेस लिहितो 6 to 12th पर्यंतचे इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी हे कॉमन बुक्स दाखवले, त्याच्या इंडेक्स पण दाखवले, अनुक्रमणिका. आणि काही एक्स्ट्रा बुक आहे जे फक्त इंग्लिशमध्ये आहे. त्या अशा 2 बुक्स आहे आणि फक्त एक मराठीमध्ये आहे, पर्यावरणचं दाखवलं. ती एक बुक आहे. ठीक आहे. हा, आता हे सरसकट वाचायचं नाही. तुम्हाला काय करायचं बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो इथं मागे घेऊन. आता होणार काय, चला मराठीमध्ये दाखवतो. पहिल्यांदा सपोज हे 7वीचं आहे. इथं हवेचा दाब म्हणजे हवामान है ना, क्लायमेट, याच्यामध्ये तो चॅप्टर मोडतो. आता सेम हवामानाबद्दल इथं कुठं नाहीये 8वी मध्ये. 7वी नंतर हे बघा हवेचा दाब, वारे हे 2 घटक 4था आणि 5वा चॅप्टर हा हवामान मध्ये येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं वृष्टी एक हवामान मध्ये येतो. ठीक आहे. 4था 10th मध्ये हवामान नावाचाच चॅप्टर आहे. त्याच्यानंतर अजून हवामान कुठे येतं, हवामान प्रदेश 11वी मध्ये, जागतिक हवामान बदल 5वा चॅप्टर. त्याच्यानंतर इथं काही हवामान येतो का, नाही येत. असं म्हणजे हवामान हा घटक जर एक्सक्लुझिव्हली मला वाचायचा असेल तर तो काही 6वी मध्ये येतो, काही 7वी मध्ये येतो, मग 8वीत नाही येत, मग डायरेक्ट 10वीत येतो, असं पुढे मागे होतं. हा म्हणजे मला हे सांगायचं आहे की काही घटक तुम्हाला एक्सक्लुझिव्हली वेगवेगळ्या स्टँडर्ड मध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये
कंटिन्यूस स्वरूपात वाचावा लागेल. जसं हवामान एक झाला, सागर रचना एक झाली सी बद्दल, एक प्राकृतिक विभागाबद्दल झालं, एक मृदाबद्दल झालं, एक लोकसंख्याबद्दल झालं, असे मेन हेडिंग्स आहे, टॉपिक्स आहे. आता तो पर्टिक्युलर टॉपिक कधी 6वी मध्ये कधी 8वी मध्ये असं वेगवेगळं दिलंय. मग तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळे टॉपिक एकत्र करावं लागेल. आता तुम्ही हे डिजिटली डाउनलोड तर करून ठेवणार, भलेही तुमच्याकडे लॅपटॉप असो, आयफोन असो, आयपॅड असो, मोबाईल मोठा असो, स्मार्टफोन, डेस्कटॉप असो, काही असो, पण हे डिजिटली वाचू नका. कुठपर्यंत वाचणार आहे तुम्ही? शेवटी डोळे तर खराब होणार, हेल्थवर इफेक्ट पडणार, स्ट्रेस लेवल वाढणार. ठीक आहे, तुम्ही हे सगळे फिजिकली पुस्तकात मागवून घ्या. हिस्ट्रीचे 6वी ते 12वी आणि जॉग्रफीचे 6वी ते 12वी आणि प्लस एन्व्हायरमेंटचे पुस्तक जे तुम्हाला दाखवले, हे सगळे मिळून 500-600च्या वर पण जाणार नाही. कारण की एक पुस्तक 20-30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये अशा प्राइजेस असतात. कारण की या फिजिकलमध्ये मागवल्याने काय होतं, तुम्ही त्याच्यावर अंडरलाईन करू शकतात, कीवर्ड्स अंडरलाईन करू शकतात, त्याचे नोट्स चांगल्या स्वरूपात काढू शकतात. हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, ओके. तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, त्यामुळे हे मागून घ्या. कुठून मागवायचं? मी एकदम कोपऱ्याला राहतो, डोंगरावर राहतो वगैरे वगैरे, टेन्शन नका घेऊ. पुण्यातले वेगवेगळे बुक स्टॉल आहे, एबीसी मधले कुठल्याही बुक स्टॉलला कॉल करा, ते तुम्हाला मागून देणार. जसं प्रगती आहे, के सागर आहे, स्कॉलर आहे, वेगवेगळे बुक स्टॉलर आहे. तुम्हाला गुगलवरून नंबर भेटून जाणार. नाहीच भेटणार तर मला कॉल करा, मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे नसेल तर यूट्यूबवर जा, यूट्यूबवर सर्च करा संजय पहाडे सर, किंवा नॉर्मल गुगलवर जरी सर्च केलं संजय पहाडे सर, तुम्हाला PW व्यतिरिक्त इतर जे काही तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दिसतील त्याच्यात मी माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. पहिल्यापासून माझं 20 वर्षापासून एकच नंबर आहे. ठीक आहे, तर तिथून तुम्ही करा. याच्यावर अजूनही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला तिथून व्हॉट्सअपवर विचारू शकता. तर हे झालं. आता हे सगळं मी तुम्हाला एकत्र करून दिलेलं आहे. मृदा सॉइल बद्दल वाचायचं आहे तर सॉइलमध्ये 6वीचा 4था चॅप्टर होता, डायरेक्ट 8वीचा 9वा चॅप्टर होता आणि 12वीचा 3रा चॅप्टर होता. हे सगळं एक बंच केलं म्हणजे एकदा मृदा वाचायला सुरुवात केली की खटाखट 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 एक सोबत वाचायचं. या सगळ्या PDF मी एकत्र टॉपिक वाईज, हिस्ट्रीच्या टॉपिक वाईज, जॉग्रफीच्या, ते पण इंग्लिशवाले वेगळे, मराठीवाले वेगळे, सगळं कंपाईल करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे, हे मी माझ्या टेलिग्रामवर अपलोड केलेलं आहे. ठीक आहे, माझा पर्सनल टेलिग्राम मला इथं देता येत नाही ऑफिशियली, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यावर मी तुम्हाला लिंक पाठवतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. मी इंग्लिश लँग्वेजमध्ये हिस्ट्रीचे एक कंपायलेशन केलंय, जॉग्रफीचे एक कंपायलेशन केलंय, मराठी लँग्वेजमध्ये परत एक हिस्ट्रीचे कंपायलेशन केलंय, जॉग्रफीचं कंपायलेशन केलंय. हे सगळं मी अपलोड केलेलं आहे टेलिग्रामवर. जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी आता रेकॉर्ड करतोय, जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्याच्या आधी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. जर PWच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलं गेलं बाय टीम कडून तर तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हे इतिहासाचं मी दाखवतोय, मराठी जसं जॉग्रफी दाखवलं तसं मराठीचे इंडेक्स दाखवतो. 6वी ते 7वी, 8वी, 9वी, 10वी, ठीक आहे, 11वी, 12वी मराठीतून दाखवलं. व्हिडिओ पॉज करून इथे स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. त्यानंतर इंग्लिशमध्ये 6वी आणि 7वी सेम आहे, 8वी आणि 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. झालं. आता हे हिस्ट्रीचं पण कंपाईल केलंय. हिस्ट्रीमध्ये 3 मला घटक वेगवेगळे करावे लागले. सर्वात पहिले एक तर एन्शियंट, दुसरं मेडिवल आणि तिसरं मॉडर्न. मराठीमध्ये पण लिहितो. याला प्राचीन भारत, हा मध्ययुगीन भारत आणि हा मॉडर्न आधुनिक भारत. ठीक आहे, आता मी पहिले हिस्ट्रीचे असे 3 भाग केले, एक एन्शियंट, एक मेडिवल आणि एक मॉडर्न. आता जे राज्यसेवेवाले आहेत ते एन्शियंट पण करणार, मेडिवल पण करणार, मॉडर्न पण करणार. जॉग्रफीमध्ये अजून लिहून देतो जॉग्रफीचं पण. एक तर महाराष्ट्र जॉग्रफी MH जिओ, एक इंडिया जिओ
आणि एक वर्ल्ड जिओ. ठीक आहे, हे जिओग्राफी. तर राज्यसेवा प्रिपरेशन करणाऱ्यांना हे सगळं करायचंय. कंबाईन वाले, संयुक्त वाले आहे, त्यांना एन्शंट येत नाही, मेडिवल येत नाही, त्यांना फक्त मॉडर्न, आणि मॉडर्न सुरुवात होतो आफ्टर 1857. ठीक आहे, दंडाडन. महाराष्ट्राचं राज्यसेवेला येतं, राज्यसेवेला तर सगळंच करायचं सोडा. कंबाईनला एन्शंट नाही, मेडिवल नाही, आणि वर्ल्ड पण येत नाही. एखादा क्वेश्चन येतो 10 वर्षात एखादा विचारलाय, तर याच्यावर पण जास्त फोकस नका करू. तुमचा फोकस सर्वात जास्त इथं आणि इथं असेल. संयुक्तवाले ग्रुप बी आणि सी, ज्याच्यामध्ये 10 पोस्ट असतात. एक्झॅक्टली कोणकोणते 10 पोस्ट असतात, काय त्यांचा जॉब प्रोफाईल वगैरे आहे, त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे तिथूनही तुमचा मॅटर सॉल्व्ह होतो. ठीक आहे, आता याच्यासोबत एक्स्ट्राचं करायचं आहे. हे हिस्ट्री पहिल्यांदा हातात घ्यायचं, मग जॉग्रफी हातात घ्यायचं, मग हिस्ट्री करायचं, मग एन्व्हायरमेंट करायचं. असे सगळे तुम्हाला करायचे आहे. ज्या पर्टिक्युलर एका लँग्वेजमध्ये करतात तेच करा. असं नाही की पहिल्यांदा इंग्लिशमध्ये वाचलं, मग मराठीत वाचतो, मग मराठीत, मग इंग्लिश वाचतो, असं नाही. कोणती एकच लँग्वेज फॉलो करा. जर इंग्लिश करत असेल आणि थोडंसं तुम्हाला काही कळत नाही, तर तेवढं डिजिटली जे डाउनलोड केलं ना तुम्ही, डिजिटली डाउनलोड केलं मराठी, त्याच्यातून तेवढा चॅप्टर बघून घ्या. राईट, त्याच्याकरता खास करून जे इंग्लिश फिजिकली मागवलं मी, मग मराठी पण फिजिकली मागवतो, असं नका खर्च करू. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आता ही कधीपर्यंत झालं पाहिजे बघा. मॅक्स माझे नुसार 3 महिन्यात तुमचं हिस्ट्री प्लस जॉग्रफी प्लस एन्व्हायरमेंट संपलं पाहिजे. दररोज 5 तास तरी अभ्यास करा. असं नाही की 8-8, 10-10 तास करा. मी एवढं म्हणत पण नाहीये, एक्सपेक्टेड पण नाही आता 25, 26, 27 वाले. आणि पहिल्यांदा बेसिक कंप्लीट कराच. नंतर तर रेफरन्स पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेच, त्याच्यात काही दुमत नाही. ठीक आहे, तर सर्वात पहिले सांगतोय की तुम्हाला इथे ते 3 महिने, त्या 3 महिन्याचे 3.5 महिने लागून द्या, काय लागून द्या, इट्स अप टू यू. तुमचे स्ट्रेंथ किती आहे, तुमचं रिडिंग हॅबिट किती आहे, किती फास्ट तुम्ही वाचू शकतात. एक वाचताना नुसतं धडधड 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 वाचलं टॉपिक वाईज असं नाही, तुम्हाला त्याच्या नोट्स पण बनवायच्या. नोट्स कशा बनवायच्या, असं नाही की दुसरंच पुस्तक तयार करणार, नाही. नोट्स बनवताना 1-2 चॅप्टरचे जॉग्रफीचं आणि 1-2 चॅप्टर हिस्ट्रीचे, असे 1-2 चॅप्टर झाल्यानंतर मला तुम्ही व्हॉट्सअपवर त्या इमेजेस पाठवा. त्याच्यात जर काही मला असं वाटलं की बाबा तुम्ही नोट्स बनवताना हे चुका दूर करू शकतात किंवा अशा प्रकारे नाही बनवायचे, तर मी तुम्हाला तिथं सजेस्ट करणार. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल गुगलवरून, संजय पहाडे सर टाका, एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर भेटून जाईल. एक दुसरी गोष्ट, सेपरेटली 200-300 पानी जॉग्रफी करता वेगळं, 200-300 किंवा 400 पानी स्पायरल बाइंडिंगवालं विदाउट रुलिंगवालं जे कोरं पेज असतं ते वाला हिस्ट्री करता, आणि सेपरेट एन्व्हायरमेंट करता. असे 3 वेगवेगळे तुमचे नोटबुक असणार आहे. ठीक आहे, आणि नोट्स काढताना आजूबाजूला स्पेस वगैरे तुम्ही एक काम करा ना, सगळं स्पेस किती सोडायचा, कसं सोडायचं, तुम्ही एक नॉर्मली तुमच्या डोक्यानुसार तुमच्या पद्धतीनुसार मला पहिले नोट्स करून पाठवा, 1-2 चॅप्टरच्याच. ठीक आहे, असं नको की 15 चॅप्टर झाल्यानंतर पाठवतात, मग एडिट काय करणार. 1-2 चॅप्टरचाच पाठवा, जसं झालं की मी तुम्हाला सांगतो. एक हे सगळं झाल्यानंतर 3-3.5 महिन्यानंतर हे वाले काही पुस्तक येत आहे जे एक्सक्लुझिव्हली त्याच लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, तर हे तुम्हाला वाचायचं आहे. हे कंबाईनवाले नाही वाचणार, हे फक्त आणि फक्त राज्यसेवेवाले वाचणार, कारण की राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्नमध्ये GS 1, 2, 3, 4 मेन्समध्ये हे वाल्या विषयाचा अभ्यासक्रम आहे, जो तुम्हाला पुढे जाऊन वाचावाच लागणार आहे. त्याच्याकरता दाखवतोय. कलेचा इतिहास आणि रसग्रहण 11वी, सेम भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास 11वी 2020चे एडिशन, 20चे एडिशन. संगीताचा विकास 12वी, कलेचा इतिहास 12वी, संगीत आणि कला 11वी, 12वी मराठीमध्ये आहे. हे सेम तुम्हाला मराठीचं इंडेक्स पण देतोय 11वीचं, आणि हे 11वीचं. हे संगीतवालं, हे कलावालं, कलामध्ये पाश्चात्य कलेचे इतिहास, भारतीय कलेचे इतिहास खूप सुंदररित्या यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, विथ डायग्राम्स, विथ ग्राफ्स, विथ तुम्हाला इलिस्ट्रेशन, सगळं काही खूप चित्रानुसार तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. खूप आवडेल तुम्हाला पुस्तक हे. त्याच्यानंतर हे 12वीचं मराठीमध्ये. ठीक आहे, झालं. तर हे वाले 4 पुस्तक तुम्हाला फक्त मराठीमध्ये अवेलेबल आहे, याचा इंग्लिश ट्रान्सलेशन नाही.
ठीक आहे. तर हे तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं राज्यसेवावाल्यांना करता. इंग्लिशवाल्यांनी काय करायचं, तर इंग्लिशवाल्यांनी या संगीत कला करता डायरेक्टली रेफरन्स पुस्तक वाचायचं. जेव्हा 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्नचा नुसार कोणकोणते पुस्तक वाचायचे याच्याकरता पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजच्या हिशोबाने. त्याच्यात मी तुम्हाला रेफरन्स पुस्तकासकट ते सांगणार, तेव्हा तुम्ही ते बघून घ्या, कारण की त्याच्यात स्टेट बोर्ड अवेलेबल नाही. ओके. हा, आता येऊया आपल्या सीसॅटवर. याच्यासोबतच असं नाही की 5-6 तासामध्ये नुसतं हिस्ट्रीच वाचत बसलो, जॉग्रफी स्टेट बोर्डच वाचत बसलो, धपाधप एकाच दिवसात 10 चॅप्टर वाचून घेतले. नुसतं वाचण्याची परीक्षा नाही आहे. तुम्हाला 2-3 तास तिकडं वाचायचं आहे आणि 2-3 तास हे वाले चॅप्टर्स करायचे. आता सपोज तुम्ही बॅच लावलेली आहे कंबाईनची संग्राम किंवा सक्षम, ही राज्यसेवे करताय 2025 करता, 26 वाले पण जॉईन करू शकतात. तर बॅचमध्ये तुम्हाला विषय चालूच आहे, PDF तर भेटतच आहे, PDFच्या त्या नोट्स सुद्धा तुम्ही काढतातच आहात, त्याच्यावर आधारलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला DPP डेली प्रॅक्टिस पेपर्स म्हणून भेटतच आहात. अलॉंग विथ सीसॅटचे पण तुम्ही मॅथ्स रिझनिंगचे माझे सेशन करतच असणार. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला वेगवेगळी प्रॅक्टिस करून घेतो, त्याच्यात वेगवेगळे PYQ सॉल्व्ह करून घेतो. तर ते आत्ता तुम्हाला तिथं पेड बॅचवाल्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. आता जे असे विद्यार्थी जे पेड बॅच करू शकत नाही त्यांच्याकरता मी दाखवतोय हे अति महत्वाचे चॅप्टर आहे अंकगणितामध्ये, मॅथ्समध्ये. मी बाजूला सरकतो, एकदा लिहून घ्या, इंग्लिश मराठी दोन्ही दाखवलंय. हे कंबाईन म्हणजे संयुक्त ॲज वेल ॲज राज्यसेवा दोघा विद्यार्थ्यांकरता आहे. त्याच्यानंतर हे बुद्धिमत्ता मधले चॅप्टर इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी दोन्ही करता आहे. हे वाले चॅप्टर्स स्टेप बाय स्टेप तुम्ही करायला सुरुवात करा, जे पेड बॅच लावू शकत नाही. जसं आज मी इमेज सिरीज आणि ॲनॉलॉजी हा वाला चॅप्टर घेतला, त्याच्यानंतर उद्या मी पेपर फोल्डिंग हा वाला चॅप्टर घेणार. आता करताना तुम्ही गुगलचा वापर करणार, एखाद्या पुस्तकाचा वापर करणार, इट्स डिपेंड्स ऑन यू. बट तुम्हाला डेली सीसॅट पण करायचं आहे, कारण की मॅथ्स रिझनिंगला प्रॅक्टिस लागते. असं नाही की 2 महिन्या एक्झामच्या 2 महिन्या पहिले सुरुवात केलं झालं नाही. बाकीच्या विषयांना एकदा वाचून गॅप देऊन परत रिव्हिजन करून होऊ शकतं, पण मॅथ्स रिझनिंगला असं नाहीये, त्याला इट नीड्स अ कंटिन्युअस प्रॅक्टिस. ओके, ठीक आहे. आणि याच्यानंतर हे फक्त आणि फक्त राज्यसेवावाल्यांकरता आहे. कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट एक्सक्लुझिव्हली प्रिलिम पुरता तरी कंबाईनला नाही. हा, मेन्समध्ये तर दोघांना आहे. मेन्समध्ये एक मराठी कॉम्प्रिहेन्शन, एक इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन त्यांच्या लँग्वेजच्या सब्जेक्टच्या पेपरमध्ये येतो, ठीक आहे. परंतु प्रिलिममध्ये कंबाईनमध्ये नाही आहे. कंबाईनमध्ये फक्त मॅथ्स रिझनिंगचे टोटल 20 प्रश्न येतात, कॉम्प्रिहेन्शन येत नाही. जर यांनी पेपर पॅटर्न सेम ठेवला डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा राज्यसेवावाल्यांना पुढे जाऊन, कारण की आता कसं आहे, आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न प्रमाणे चालतोय, UPSCच्या पावलावर पाऊल ठेवतोय आणि UPSCने धीरे धीरे त्यांचं कॉम्प्रिहेन्शनवरचा पगडा कमी केला आहे. मॅथ्स आणि रिझनिंग वाढवले, रिझनिंगपेक्षा पण मॅथमॅटिक्सचे प्रश्न वाढवले, ते पण कन्सेप्च्युअलरित्या मॅथमॅटिक्सचे प्रश्न वाढवलेले आहे. तिथं पॅसेज, सिंगल पॅसेज त्याच्यावर 1 प्रश्न, सिंगल पॅसेज मॅक्झिमम 2 प्रश्न, असे छोटे छोटे पॅसेजवर त्यांनी भर वाढवलेला आहे. त्यांनी डिसिजन मेकिंग पूर्णतः मायनस करून टाकलं. अजून MPSCने ते केलेलं नाहीये, जोपर्यंत पहिल्या पेपर पॅटर्नचा पहिला क्वेश्चन पेपर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत, ठीक आहे. तर आतापर्यंत तर हाच पेपर पॅटर्न आहे जो तुमच्या समोर आहे. मराठीमधले एक एक्सक्लुझिव्हली पॅसेज असतो ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन भेटत नाही, इंग्लिशवाला एक पॅसेज असतो ज्याचं मराठी ट्रान्सलेशन भेटत नाही, आणि असे 8 पॅसेज असतात. एका पॅसेजमध्ये 5 क्वेश्चन असतात, तर 8 पॅसेजमध्ये आता 45 क्वेश्चन, त्याचं इंग्लिश ॲज वेल ॲज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. तुम्हाला ज्याच्यात वाचायचं त्याच्यात वाचा, पेन पेपरवालीच एक्झाम असते. तर हे टोटल 50 क्वेश्चन येतात, 40, 5 आणि 5 50 प्रश्न, 80 प्रश्न असतात. सीसॅट बद्दलचा पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, त्याच्यात मी हे सगळं एक्सप्लेन केले की कसा वेगवेगळा पेपर पॅटर्न आहे. त्याच्यात निर्णय क्षमता UPSCने तर ते कॅन्सल आउटच केलं, MPSCने सध्या तरी ठेवलेलं आहे. नवीन पेपर पॅटर्नमध्ये हा राहतो की नाही वी डोंट नो, परंतु जर राहिला तर आत्तापासून 25-26 वाल्यांनी याची पण प्रॅक्टिस करा, ठीक आहे. हा, आता हे झालं डिसिजन मेकिंग, सीसॅट, कॉम्प्रिहेन्शन, मॅथ्स रिझनिंग, हे अख्खा टोटल 200 मार्काचा पेपर, 80 प्रश्न येतात. GS1 मध्ये 100 प्रश्न येतात. हे मी राज्यसेवा प्रिलिम बद्दल बोलतोय. कंबाईनचं या 100 प्रश्न येतात, 20 प्रश्न मॅथ्स रिझनिंगवर येतात, बाकी 80 अख्खा GSचे बाकीचे सब्जेक्ट मिळून इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, ठीक आहे. तर आत्तापासून तुम्हाला काय करायचं सांगितलं मी तुम्हाला. पहिल्यांदा जॉग्रफी, त्याच्यानंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट
आणि हे सगळं करत असताना सीसेटला पण म्हणजे मॅथ्स रिझनिंगला, कॉम्प्रिहेन्शनला आणि डिसिजन मेकिंगला पण रोज रोज वेळ द्यायचा आहे. याच्या सोबत रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्या तुम्हाला एडिटोरियल पेज वाचायचं आहे. आत्तापासून मॅगझिन वगैरे तर वाचा तुम्ही, पण डेली असं नका पेपर वाचू, मिर्च मसाला नका वाचू. पेपर मधला एक्सक्लुझिव्हली आत्तापासून तुम्हाला एडिटोरियल कॉलम वाचायचं आहे. पहिलं पान, शेवटचं पान, मधलं पान हे काही नाही वाचायचं, फक्त संपादकीय पेज. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आजचाच पेपर आणून दाखवलाय. हे बघा, हा लोकसत्ता 17 जुलै 2024. इथं हंगामाच्या प्रारंभी शेतकरी आत्महत्या का वाढल्या. आता हे वाले वेगवेगळे स्वतः संपादकाने प्रश्न विचारला आणि त्याच्यावरचं उत्तर अशा फॉर्मॅटमधला हा संपादकीय कॉलम आहे. आत्महत्या रोखण्यासाठी काय काय उपाययोजना आहे, बऱ्याच योजना असूनही आत्महत्या का होत आहे, असं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतात की क्रिटिकली एक्झामिन द सुसाईड रेट्स हॅपनिंग इन महाराष्ट्र और इन वर्ल्ड और इन इंडिया, सजेस्ट एनी गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल किंवा स्टेट पॉलिसीज फॉर द सुसाइड्स हॅपनिंग बाय द फार्मर्स, असं काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 1 ते 150 शब्दामध्ये किंवा 250 शब्दामध्ये उत्तर लिहा, असं तुम्हाला येत असतं राज्यसेवा मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न मध्ये. कंबाईन वाल्यांना नाही, कंबाईन वाल्यांना फक्त नॉर्मल करंट अफेअर्स येतात. हे वाचायचं म्हणून तुम्ही स्वतःचं ज्ञानवर्धक म्हणून वाचू शकतात, थोडंसं वेगळं म्हणून. हे पण आलं पाहिजे, कारण की कंबाईन मध्ये PSI ला इंटरव्ह्यू असतो आणि PSI ला हे इंटरव्ह्यू मध्ये मे बी असे टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. एखादा सोशल इश्यू, कल्चरल इश्यू, इकॉनॉमिक इश्यू, त्यावेळेस आपल्याला काही मुद्दे आपल्याला माहित पाहिजे. ते मुद्दे माहित करण्याकरता एडिटोरियल पेज. तर कंबाईनवाल्यांसाठी एवढं नाही, पण राज्यसेवावाल्यांना एडिटोरियल पेज वाचावं लागेल. अजूनही दाखवतो मी, जसं खरा बदल घडवण्याची संधी गमावली, लोकसत्ता कशाबद्दल आहे, 17वे लोकसभा अखेरच्या. मग याच्यात कसं वाचायचं बघा, संहिता काय असते. हा 25 डिसेंबर 2023 रोजीचं इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी केलं होतं. तर काय मुद्दे होते, मुद्दे असताना याच्यात बघा 511 पैकी 175 तरतुदीच. तर ही 511 हा कोणता नंबर आहे संविधानाचा. त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल काय असतो, राजद्रोहाचा खटला काय असतो, कलम 125 काय आहे, कलम 152 काय आहे. हे सगळे एडिटोरियल पेज मधून तुम्हाला असे पॉइंट्स मिळणार आणि ते तुम्हाला लिहून घ्यायचे, त्याच्यावरचे नोट्स बनवायच्या. एखाद्या एडिटोरियल पेजवर असे पॉइंट्स लिहून घ्या, त्याच्यावरचा आन्सर सापडवण्याचा प्रयत्न करा. आयदर बुक्समध्ये किंवा मित्राला विचारा, लायब्ररीतल्या बुक्स बघा, नाही भेटलं तर गुगल करा आणि एकदा करून मला पाठवा की सर मी असं एडिटोरियल पेजमधून एवढे पॉईंट्स काढले, त्या पॉईंट्स मला एवढे प्रश्न आणि आन्सर्स भेटले. ते इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ठीक आहे. जसं लोकसत्तामध्ये आता तुम्ही लोकसत्ता वाचू शकतात, लोकमत वाचू शकतात, तुमचे महाराष्ट्र टाइम्स वाचू शकतात, तुमच्या हिशोबाने. हे मराठीवाला दाखवलं मी, सेम टू सेम इंग्लिश आहे. इंग्लिश करता तुम्ही इंडियन एक्सप्रेस आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, द हिंदू आहे. तुम्हाला जो आवडला तो त्याचा पण कोणतं एकच फॉलो करा, 1 किंवा 2 मॅक्झिमम. आणि असं नाही की आज संपादकीयमध्ये आलं म्हणून ते वाचणारच, ते तुमच्या कामाचं पण पाहिजे ना, तुमच्या सिलेबसचा हिस्सा पण पाहिजे ना. आता जसं महाशक्तीची रिटर्न गिफ्ट, महाशक्ती पॉलिटिकल आहे, आता याचा काय संबंध आहे तुम्हाला. तर असेवाले स्किप करायचे. हे दाखवण्याकरता एक्झाम्पल दाखवलं. ठीक आहे. आता अन्न भेसळीबद्दल आता न्यायालयाची सतर्कता, लोकमत 17 जुलै 2024 हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. अनुच्छेद 21 म्हणजे कलम 21 काय म्हणतो, स्वातंत्र्य स्वतःचं असतं त्याच्याबद्दल काय आहे. ठीक आहे. अनुच्छेद 47 याच्याबद्दल काय आहे, हे सगळे याच्याबद्दल. जर याच्यावर अन्न भेसळीबद्दल प्रश्न विचारला तर एक कलम तुम्हाला मांडता आला पाहिजे त्याच्यात. हे डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवावाल्याची आत्तापासून तयारी. ठीक आहे. जसं चराचरातील पांडुरंगाची प्रचिती घेणारे अमेरिकेतली वारी, असं ते वाले तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. ते दाखवलं तुम्हाला मी, हिस्ट्री दाखवलं, जॉग्रफी दाखवलं, एन्व्हायरमेंट दाखवलं, स्टेट बोर्ड दाखवलं, इंग्लिश दाखवलं, मराठी दाखवलं, कशा प्रकारे टॉपिक वाईज इकट्ठा करायचं ते दाखवलं. मी तुम्हाला PDF ऑलरेडी माझ्या टेलिग्रामवर शेअर केलेले आहे, जोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ भेटणार. तर ते एक. आणि दुसरी गोष्ट, जर नाही भेटलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहेच तुमच्याकडं. व्हॉट्सअप नंबर कसा भेटवायचा, तर नॉर्मल यूट्यूबवर जा, तिथं संजय पहाडे सर लिहा. PW व्यतिरिक्त जेवढे काही प्लॅटफॉर्मवर मी शिकवलेलं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलं आहे, किंवा नॉर्मल गुगलवर जरी संजय पहाडे सर लिहिलं तर तुम्हाला तिथून नंबर भेटून जाणार. ठीक आहे.
असं एवढंच आहे, जास्त मोठं मला लचक करायचं नव्हता. याचे रिलेटेड हे अजून जर तुमचे काही क्वेश्चन असेल तर खाली याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला करू शकतात, मी तिथे तुम्हाला उत्तर म्हणून देणार. ठीक आहे. हा, तर भेटूया. अजून वेगवेगळे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. याची एक सिरीजच बनवत आहोत 25, 26, 27 विद्यार्थ्यांकरता. बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी आहे. पेड बॅचवाल्यांसाठी तर बिलकुल टेन्शन नाही, कारण की रोजच आपण त्याच्यात भेटतो आणि तिथले तुमचे डाऊट्स क्लिअर होतात. ठीक आहे. चलो बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज. जाताना प्लीज सेशनला लाईक करून जा.